काय म्हणतायची आता लग्न झालं तर आमच्या दिदीला नीट सांभाळ बर का. कुणाला मग काय दुःखात आहे काय ती नीटच आहे ना कंटिन्यू नीटच आहे ती तिला दिसतंय का काय सोनं नाणं हा ते तर दिसतंय तुमच्यावर आहे काय आमची नुसतं देखावा. आता दाजी हाय बरं जाऊ दे चहा घ्या चहा घ्या. गेले ते जाताना शेवटचा चहा पिऊ. शेवटचं म्हणजे शेवटचं म्हणजे पूर्ण येणार आहे ना तू. हा हो हे तुमचंच घर आहे. जरा जास्तच गरीबच राहतात तुम्ही एवढं कमी लय कोरा वरनं कोराची आणलाय दुधा बिधाचा करीत जावा कधीतरी मेहण्याला हाय आता परिस्थिती आहे घ्या समजून तुम्ही पण. एवढं पण हलकटवाणी नाही करीत जावा इकुलत एक जावा आहे ना. अहो पाहुणं इथं दूध नाही भेटत. हा ना का तुमच्या गावात गाया नाहीत काय हाय तर पण मग ती सकाळी लवकर जावं लागतं. अहो तुम्ही बघायला आले होते तेव्हा केलं होतं ना दुधाचा चहा. काय झालं दाजीला नाराज झाले तुम्ही. दुधात चहा सुधी नाही तुमच्याकडे कोरा दाजी तशीच आहे दाजींना कॉफी पाहिजे दुधाचा चहा पाहिजे सकाळ नाश्ता. आमच्या घरी कसं आहे या कधीतरी आमच्या घरी बघा येऊन आमचा पाहून चहा आई बा तुमचं लईच अवघड आहे राव. ताई मी काय म्हणते घेऊन हिंडताय तुमची द्या दाजी मग एका दिवशी. बोला ना वहिनी. दाजी म्हणलं हात नका लाव तुम्ही मला आलात लाडाचा दाजी करी चांगली गाडी घ्यावा एखादी 4-2 पैसे बाहेर काढावं ठेवलेलं काय माझ्या सासऱ्याने बी भरपूर कमी त्यातलंच काढा थोडंफार. काय मग काय चालू आहे? काय नाही मी तेच म्हणणार होते आता लग्न झालंय तुमचं आपल्या इथल्यासारखं वागायचं नाही नीट राहायचं तिथं गेल्यावर पण नीटच राहते सगळे काम वगैरे करायची. काम काय करायचं तेव्हा नोकर आहे आमच्याकडे. हा का? हा काम वगैरे काय नाही करू देत. माहित आहे माणसं बरं कशा राहतात हो? अहो, चांगलं चाललंय की संसार आमचा. साधा कदा रानात वगैरे पण जातात काय. हा रानात जावंच लागतात तुम्हाला तर माहित नाही काय आपल्या रानात कोण असते तेव्हा. आमच्याकडं रोजदार नाही ते लावतात तेच करतात सगळं आम्ही नाही करत. आपल्याकडे तुला माहित नाही का आता तू काही नवीन आहे का आपल्याकडे रानात माहित जातो ना बाबा जातात मी जातो. हा हा बाबा कुठे आहे? बाबा गेले असते बाहेर. हा बाबा जरा बोलायचं होतं मला त्यांच्याशी. कधी चल कुठे ह्यांच्या नादी लागत बसती आपलं जाऊ जरा फिरून बिरून शॉपिंगला जाऊ असं काय चालतंय. चल यायचं काय तुम्हाला? नाही नको आम्हाला कशाला. चला दादा चल घेऊन देते तुला 2-4 ड्रेस. त्यांना बी काहीतरी घेऊ. नाही नको नाही या नको. तुम्ही जाऊन. या तुम्ही नवीन आहे तर या चल. फिरून नीट जा बर का. हा हा गेल्या फोन करा. चल बरं काय झालं बाबाला माझ्यासोबत भेटायला लग्न आलो झालं. बाबा कायम रानातच असतात. बरं झालं माझ्यासोबत लग्न झालं का? नाही ते या बंगारांच्या नादी लागून तू करायचो बापाला. अरे बाबा कुठं होते तुम्ही आम्ही तुम्हाला भेटायला यायचं तुम्ही सारखं रानात गेलतो ना आता तिथे काय बाबा रानात आणि काय कपडे आणि ते कसले झालेत बाबा. रानात गडी बिडी लावा कितीदा सांगते तुम्हाला रानामध्ये. काय आता मला काय रे बरं तब्येत कशी आहे तुमची? मस्त आहे. तू कशी बा? मी पण मस्त. बरं चाललंय ना? हा बस माझं लय बरं चाललंय बाबा. लेकर आनंदात असले की मग बापाला थोडस बरं वाटतं ना. जेवण पिऊन केलं किती वेळ झाला? नाही फक्त चहाच पिला जेवायला आम्ही बाहेर जाणार आहे. अरे 2 घास खाऊन नाही जायचं बा. नको बाहेर ते नको ते वहिनीने काय बेसन भाकऱ्या बनवल्यात तर म्हणलं जाऊ हॉटेलवर. 2 घास खायचे मग आता इथं आल्यावर कसं नाही मिळत. चल नाही, आपण नाही जेवतो थोडं. नाही नको जावं तुम्ही बरे आहेत ना. हो, हो. आम्हाला बाहेर जेवायला जायचंय. हा काळजी घ्या तब्येतीची मस्त येणार आहे मी डबल. हो येत जा बा. बरं वाटतं मग. हा हा चला बरोबर. काळजी घे. हा येऊ का बाबा? चल हा हा चल लेकराला जेवला. लावतो मी जीव लावतो. पाहिला बरं आता तिकडे गवत काढून घेतलं आपण. हा आता इकडचं थोडं राहिले. हो कवर मला अब्दू घेता ना तुम्ही. काय करणार आपलं कर आपल्याशिवाय कोण करणार आहे सांग बरं. मग एखादा गडी लावायचा ना घरातलं करायचं इथलं करायचं. आता चालायचं आता बाबा बी करतातच की आता. बाबा करतातच. जेवायचं त्यांना म्हणलं होतं चला म्हणून घरी. हा नको म्हणले मी म्हणले मागून येतो तर तुम्ही वाढून फिडून घ्या. बर बोलायचं नव्हतं गेलो असतो सोबत सगळी. ते म्हणले मी ते वाढू बी फिडूस दमले तर असतील आता. वाढू फिडूस तर येतो म्हणले. बरं जाऊ दे चल वाढ मग तोपर्यंत बाबा येतील. हा हा फ्रेश होऊन घेऊ चल. काय आराम करताय? माझा आरामच करणार ना. कुठतरी फिरायला. काय रे तुझं सारखं फिराय आताच काल नाही गेलो फिरून जरा. कालपासून गेलो का? कुठं
फिरायला अरे मग कालच आलो, आजचा तर दिवस होता, कालपासून गेलो का मध्ये. नका चला फिरायला, लय बोर होते. आणि ती तुमची खटारा गाडी डबडी डुबडी ती बस झाला आता, लय फिरतोय आपण तिथं सारखं सारखं. दुसरी घ्या बरं. अला, असं बोलते जसं काय तू पैसेच घेऊन आली दुसरी गाडी घ्या बरं. हाय. कवर माझ्या जीवावर जगणार आहे, जरा स्वतःच्या बी जीवावर जगायची. तुझं काय हाय का नाही आता अस्तित्व? जे तुमचं आहे ते माझंच आहे. अरे ते माझं झालं, तुझं काय माझं वैयक्तिक? आहे. एवढं तुझ्या बरं झालं. बापाकडे 20-25 बरं एकर झालं, शेत. खुटारा गाडी तिथे टाकून तिला, आणि थार फॉर्च्युनर असल्या गाड्या घ्या की. गाडीची पण तशी गरज आहे बरं का आपल्याला. मैत्रिणी बघा बरं किती भारी भारी गाड्या आणि कपडे वगैरे. नाही मला तशी- 2-3 दिवस झाले ड्रेस पण नाही घेतलं की. आता काल नाही घेतला गेला की 2-3 दिवस तर तुझं काय लईच अवघड आहे का. काय कशी बापाने सांभाळली काय माहिती. बरं ते जाऊ दे, गाडीची बी तशी गरज आहे आपल्याला. मला काय वाटतं माहितीये का, तुझ्या बापाला मग पैसे. काय माहिती. मग एक काम कर ना, बापाला पैसे नाही, नेमाने हिस्साच माग. 20 एकर वावर आहे ना, तुझ्या हिश्श्याचं माग 10 एकर. आणि तसं पण तुझा भाव तेव्हा गेन गेलेला, त्याला काय अक्कल आहे बिन डोक्याचं. स्वतः काम करतय, त्याच्या बाप जन्मात होईन का त्याला 20 एकर बागायत करणं. घडी ठेवावं लागतात, तेव्हा कुठं शेती बागायती होती. पण देतान का हो, पप्पा? कोण? का नाही देणार? तुझा काय हक्क आहे का नाही? नको नको. इडी काय तू माग 10 एकर माग, आणि असं थांबून नाही तर मला केस बीस करीन मी. माझा अर्धा हिस्सा पाहिजे मला गाडी घ्यायची. हा तसं पण तो विकूनच टाकणार आहे, माझा भाऊ लय बावळट आहे. ती काय शान आहे का? हा, आपल्याला येतं येऊन काम आहे की. मग 10 एकर भेटन तेवढं. तेच उद्याच जाते पप्पांकडे. उद्या? अरे टाइम घालतात का उद्या जातात होय? माझं- आता जाऊ थोड्या वेळाने लगेच तुला सोडतो मी, लय झालं तर. बरं बरं बरं. पण देतात ना? का नाही देणार म्हणे? मी पण घेईन, मी पण त्यांचीच मुलगी आहे. ओके. हा मग तसं पण त्या बाप्पाने काय केलं तुला लग्नात? काय दिलं म्हणे? कसल्या कापडाच्या मांडवात लग्न लावून दिलं होय? कार्यालय सुद्धा त्या बाप्पाच्या जन्मात लग्न लावून झालं नाही. घोडा मागितला लग्नात नाचायला, अरे घोडा सुद्धा नाही आणला तुझ्या बाप्पाने. खरंच म्हणतो तुम्ही, मी ना पप्पाला मागतेच आता. मग बरं चलते चल. जाऊ चल येऊन आली जा पटकी. बरं चहा चहा हा. दे, मग जाऊ आपण हा? जा लवकर जा. अरे वा, ये भाई एकटी झालीस? हा, त्यांनी बाहेर सोडलं आणि गेले. अरे घरी आणायचं, चहा पाणी झाला असता. काय चालू आहे तुमचं? काय तर राहणार गेल तू. हा का? आलो तब्येत घरी. कशी आहे? मस्त मस्त एकदम. तू कशी बा? मी पण मस्त. नाराज दिसते. पाहुणे का नाही? पाहुणे नाराज आहे. पाहुणे नाराज आहे. काय याला भांडणं केली तू? नाही नाही, आमचे भांडण नाही होत. मग गाडी घ्यायची, पैसे पाहिजे. आहे ना तुम्हाला एक गाडी आहे बा. हा आहेत, पण मग तुमचं कर्तव्य आहे ना. मी मुलगी आहे, तुमच्याकडे मागायला आले. गाडी हा, मला गाडी घेऊन द्या, नाही तर मग पैसे द्या. मला पैसे पाहिजे. आता कुठली गाडी घ्यायला निघाली तुम्ही? थार गाडी घ्यायची. अरे तिला महाग असेल, 50-50 लाख रुपये लागायचे तिला. काय नाही, 5-25 लाख रुपये बस. नाही बा, आता इथं परिस्थिती तशी नाही ना आता. हम्म. गाडी आता मग नंतर थोडस पैसे आले तुमच्याकडे. नंतर नाही गंजते. बरं नाही, गाडी नका देऊ, पैसे नका देऊ, ते जमीन माझ्या नावावर करू. काय म्हणते? अरे गंज 20 एकर आहे ना पप्पा, 10 द्या माझ्या नावावर करू. अरे तू तुझा भाऊ आहे, असं कसं मग म्हणू सगळं शकतेस? त्यालाच देणार का? मी कोण नाही का तुमची? मला पण तुम्ही जन्म दिलेला आहे ना. मला ते काय नाही सांगायचं, देताय का? मला आत्ताच पाहिजे. मला पैसे द्या, नाही तर ती जमीन माझ्या नावावर अरे करू. जमीन कसं शक्य आहे? तुला भाऊ आहे एक. हा? मग मी कुठे सगळं मग? काय झालं? आवाज घरात पेर लागला. तुम्ही काय इकडे कधी आली तू? आत्ताच आले. अहो मग घरात यायचं ना. कशाला यायचं घरात? कोणाचं घर आहे? माझं घर आहे का? माझा काय हक्क आहे इथं? यांना काय काय झालं? झालं? खाली ती शेती म्हणते मला निम्मी माझ्या नावावर करून द्या. काय झालं तुला असं अचानक? मला गाडी घ्यायची. अरे तुला सगळे आम्ही एवढं जीव लावतोय, सगळ्या गोष्टी करतोय, बारीक सारीक असल्यावर जीव नका लावू मला माझे पैसे द्या. पैसे? हे बघ कसले बाळ, पैसे? मी तुला हिस्सा द्या, मला हिस्सा पाहिजे घरामध्ये. हात जोडतो मी. अजून त्याच्या नावावर नाही, सगळं माझ्याच नाव, त्याला नाही. मग तुला कसं देऊ शकतो मी? मग मी तेच म्हणते ना, तोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत द्या, नंतर मग तुम्ही गेल्यावर काय आम्ही भांडत बसायचं? हे बघ, मी जिवंत आहे तोपर्यंत ना त्याच्या नावावर ना तुझ्या नावावर. मी मेल्यावर काय करायची करा, मी नाही देऊ शकत तुला. अहो अशी नाही बाबा ना. म्हणती तर द्या ना आता. आपल्याला काय करायचं एवढे आता? आणि तसं- 20 एकर 10 एकर देऊन टाका ना. आणि तसं बी आपल्याला कुठं होतं बाबा एवढी शेती. नाही यार, ती येडी झाली पोरगी, मग तुम्ही येडे झाले का? असं कसं? अहो द्या आता म्हणते बाबा, तर काय करणार आता? नाही, तुला माफ कर बाळा. मी तुला 10 एकर नाही 5 एकर बी देऊ शकत नाही.
नाही देणार मी तुला. नाही देणार तर मग तुमचा आणि माझा संबंध संपला. अरे असं कुठं असतं का ताई? अगं तिथे तुला काय कळतं का? अरे तुला 10-5 रुपये देतो ना, मदत करतो ना. माझ्या लग्नात पण तुम्ही काय नाही केलंय बाबा. माझ्या लग्नात पण इतकं कंजूसपणा केला, मला काहीच दिलं नाही. मी तुमची लेक आहे ना. जे शक्य होते जे दिदी, आता नाही केलं मला तर आता केलंच पाहिजे, नाही तर मग तुम्ही माझ्यासाठी मिळालात आणि मी तुमच्या. अरे काय म्हणतीस काय तू? बाबा देऊन टाकत आहे का तिला? नको आपल्याला. नाही देणार मी ते. अहो, बाबा. नाही नाही ना. मेला बाप तुझ्यासाठी, जन्म दिलेला बाप मारायला निघालीस तू त्या 10 एकरासाठी. मग द्या ना, 20 आहे ना गं, सगळं त्यालाच करायचंय का? मी पण तुमचीच आहे ना. अगं तिथे घेऊन जा. सांग ना पप्पाला मग. अहो, बाबा द्यावं तिला. ती नाही. येणं पण कर राव. नाही देणार. देऊन टाका. मी मेल्यावर काय करायचं? तुम्हाला असं वाटत असेल की मी या घरामध्ये याव बहिणीच्या नात्याने, तर मला माझी जमीन, माझा पैसा मला द्यायचा. नाही देणार. बाबा बाबा एवढं तुम्ही तर म्हणतात. ऐका हो. नाही देणार. नाही देणार. मग संपलं, चालले मी. अगं कधीच तिथे- दारात पाऊल अगं थांब ठेवणार ना, नाही. अगं ऐकून तर घे बाबा. नाही देणार. अहो, असं बोलून चालतं का? नाही देताय का बाबा? लास्ट विचारते मी. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काय मग तुम्ही माझ्यासाठी मिळालात. पण ऐकून घे ना बाबा. तुम्ही तर घे, तुम्हाला ऐकू. बाबा, तुम्ही तरी असं कशाला करायचं? अरे पण त्या शेतीसाठी बाप मारायला निघाली, परत तोंड नाही बघणार म्हणते, येणार नाही म्हणते. अरे हे कुठला लाड, ही कुठली पद्धत? दिलं ना दाखवतेच नाही. पण ते असं करायचं. पण काही कमी नाही ना, सगळं आहे ना त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी असून येत मस्त. कसं नाही, मी करतोच खातोच आपण सुखानं, तर त्याच्यात हा त्या पाहुण्याला तरी समजलं पाहिजे ना. इथं 20 कालायला लावतो त्या पुरील पाठवून. तर मी गेलो तिला बोललेलंच. जाऊ तुम्ही दे. नका लय टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. आणि पोरगी काय बापाला थोरली म्हणून काय लगेच हा. तुमच्याकडे बरं येणार नाही नाही असं तसं होणार बाबा नाही. ती. एवढं लेकर तडा 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 कधीच नाही असं. नका तुम्ही टेन्शन घेऊ, आपण त्यांच्या संग फोनवर फोनवर बोला ना बाबा, नाही तर काहीतरी करू. तुम्ही नका टेन्शन. चला जेवण नाही केलं सकाळी. नाही जेवण केलं? कसं अन्न गोड झालं. जेवण करून घ्या बरं. टेन्शन नका घेऊ. टेन्शन घेऊ सगळं तब्येत खाली गेली. काय झालं? आणली का ठार तू? नाही दिले पप्पानी. काय झालं? मला म्हणले मी जिवंत आहे तोपर्यंत देतच नाही, द्यायचं दे नाही म्हातारा. मी पण सांगून आले, मी पण त्यांचीच लेक आहे. मी पण बोलून आले की मी पण मेले तुमच्यासाठी आणि तुम्ही पण मेले माझ्यासाठी. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत देणार ना? नाही. आणि असं कसं नाही देणार? तू त्यांचीच आहे का? तुझ्या बापाचा काय त्या येड्या गाबाड्याच्या जीव गुतलाय काय मला मिळत लागा नाही. 10 एकर दिलं नाही तुला? तुझ्या बापाला कस काय वाटलं नाही की आपल्या लेकीसाठी मला तुला वाटलं द्यावा? होतं की देतात म्हणून. पप्पा गेल्या माझ्यातले जीव होता त्यांचा, पण त्यांनी दिलं नाही ना. मी पण दाखवतेच आता. अगं वरून जीव होता त्यांचा. खरा जीव तर त्या पोरात होता. म्हणून तुला 10 एकर सुद्धा देऊ शकले नाही तुझा बाप. 10 एकर दी सोडून सारी ठार दिली नाही. अगं पुरीची इच्छा सुद्धा पूर्ण केली नाही तुझ्या बापाने. एक इच्छा होती एवढीशी, ती सुद्धा पूर्ण करू शकला नाही तुझा बाप. काय मला जरा नाही नाही, कसं- आपण सोडूच नाही त्यांना. घेऊ आपण. आपण सोडूच नाही. हा, मी कोर्टात जाईन. मी माझ्या पप्पांच्या विषयी ना कंप्लेंट करेन. कम्प्लीट. हा. अगं अख्खा हिस्सा नाही आता तर जास्त तसं बघायला हा, गेलं आता ना, तो सगळंच घेते. एक काम करू आपण. मस्त कोर्टात आहे ना, कोर्टात जाऊ दे काय पैसा जायचा ती काय कमी आपल्याला. पण तुझ्या बापाचा आणि भावाचा ना वाटतेस तुझा मी काय म्हणतो तुझा भाऊ. तो म्हणत होता द्या म्हणून, पण पप्पाच बोलत, पप्पाच द्याय नाही. तसं पण ती काही नाही, त्याला काय अक्कल नाही. बापाने असं कसं काय केलं इकडे? मला जरा टेन्शन नाही तुझ्या बापाचं. बाप तुझाच आहे ना पण. काय बोलताय? हा अरे मग लाका बापा. बरं बरं जाऊ दे, ते सोडा. माझा लय डोकं हल्ला आता. चला आपण कोर्टात जाऊ, आपण केस करू. चला 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 लगेच चला चला. चल तू. नमस्कार. ते या बस कोर्टातून आलोय. कोर्टातून? हो. हो, आमचं असं काही नाहीये कुठलं काही म्हणजे सगळं. बाळ पाणी आण थोडस. ते काय झालंय, कोर्टामध्ये आहे ना तुमच्या मुलीने तुमच्यावरती केस केलेली, म्हणजे तुमच्या रानावरती आणि घरावरती नावा टाकलेली.
बाबा हे काय काळजी नका करू. इस्टेटीला पूर्ण स्टे लावला पोरीने. घर वापरता यायचं नाही आणि जमीन शेतात जाता यायचं नाही आपल्याला. काहीच करता येणार नाही तुम्हाला. एक काम करा, तुम्ही आहे ना काळजी नका करू. तुम्ही चांगला एखादा वकील द्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा. नाही मी येतो साहेब. हो तेच सांगायला आलो तुम्ही. बाबा जन्मदात्या पुरीनं एवढे आपल्याला ही वेळ आणावं. तिच्या कोणी अपेक्षा नव्हती बाबा मला तर असं करेल म्हणून. बाबा एक आपण काटकसरीत दिवस काढत होतो आणि हे त्याच्यात पाहताय ना, माझा काही भरोसा नाही. बाबा तुम्ही असं ना काय बोलताय तुम्ही? तुम्ही थोडस आहे ना आता तुमच्या पद्धतीनं पहा काय करायचं ते. बाबा काय होते तुम्हाला बाबा? बाबा डॉक्टरला बोलायचं का? ऐका, एक 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 माझी आता शेवटची इच्छा आहे का बा, ज्या पुरीला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, सगळ्या हाऊस मौस सगळं पुरवलं त्या पुरीचं, कधीच नाही अंतर दिलं. आणि त्या पुरीमुळं जर एवढं सगळं असून सोडायची वेळ येत असेल, पुरीची मला सुद्धा इच्छा नाही राहिली तोंड पाहिजे. नाही बाबा, मी बोलवतो तिला. ऐकव बाबा तुम्ही. ऐक ऐक, एक काम कर बर का, त्या पोरीला आहे ना जिवंत असताना चुकून माझं काही बरोबर झालं, मी मेलो तरी त्या पुरीला माझं तोंड दाखवू नका, बाबा, माझ्या तुम्ही नका विधीला असं असं नका बोलवू बोलू. नका. बाबा बाबा अहो बाबा 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 उठा ना. बाबा 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 उठा ना. बाबा बाबा ए यार काय झालं शंभू? बाबाला बघ ना काय झालंय. अरे बाबा तर गेल्यात. काय बाबा काय बाबा असं केलं? मला नव्हतं वाटलं राव तुमची बहीण एवढं टोकाला निर्णय घेईल म्हणून. अण्णा मला पण नव्हतं वाटलं. ते दाजीने सगळं फेटून दिलंय त्याला. तरी पाहुणा नव्हता शहाणा. अण्णा त्याला श्रीमंतीचा माज होता बोले. माझा भाव गेला. एक काम करा बा, त्यांना झोपव, पोरांना बोलून घेतो. आणि ते तुझ्या बहिणीने फोन केला का नाही? नाही केलं. बाबांनी सांगितलं मी जरी मेलो तर तिला बोलू नका. बरं, जाऊ दे आता. मी तोंड दाखवू नका. आणि ते तिचं बघावं लागेल. मी पोरांना घेतो बोलून, आणि नंतर ती कोर्टाची काय आपण नंतर बघू. हा झोपव बाबाला. बाबा बाबा सगळं त्यांच्या नाव काय केलं. वकिलाला भेटले नाही? आपल्याला अहो एखादा एकर तरी ठेवायचा आता. राहायचं कुठं, खायचं काय आपण? सोडून जाऊ सगळं. अरे दादा वहिनी, अरे दादा तू इकडे कसा? आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. तुम्ही घरी नाही आमच्याकडे म्हणत होते. आमच्याकडे कशाला आलतात तोंड घेऊन? तुमच्या बापाने त्याला त्वऱ्यात सांगितलं माझ्या बायकोला देणार नाही जमीन आणि ह्यावन त्यावन. आज वाटते का नाही तुम्हाला? होय, आणि वर तोंड करून आलात परत. प्रॉपर्टी नाही काय नाही. कशाला आलात माझ्या दारात? मी म्हणले होते ना मी येणार नाही म्हणून, मग तू पण कशाला आला माझ्या दारात? ताई हा ग, मला काहीच नको ग. बघ ही सगळी काय आहे? प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली. सगळी? घर हे सगळं तुझ्या नावावर केलं. काहीच आणि नको सगळे मला. कशाला? मला माझी निम्मी पाहिजे, हे सगळे नको मला. आणि तू काय, तू कशाला आला? पप्पा का नाही आले? पप्पाला काय लाज वाटते का माझ्या दारात यायला? पप्पा आता कधीच येणार नाही. म्हणजे अहो तुम्ही जेव्हा स्टे लावला होता ते वकील पाठवला त्या दिवशी बाबांनी जीव सोडला. हो काय अरे दादा, जीव सोडला? तुम्हाला आत्ताशी सांगतोय, तुला असं फोन बिन करावशी नाही वाटलं खरी मला? अगं बाबांनी सांगितलं होतं मी मेलो माझ्या मातीला सुद्धा तिला येऊन देऊ नका, चेहरा सुद्धा दाखवू नका तिला. काय अरे दादा, अगं तुला तर काहीतरी वाटलं पाहिजे. किती बोलली ग बापाला, किती बोलली बाबाला. अहो तुमच्यासाठी जीवाचं रान केलं होत्या बापाने आणि त्या बापालाच तुम्ही असं केलं. फडफड बोलल्या. खरंच वहिनी माझं चुकलं, माझा बापच नाही राहिला. याच काय करू मी? हे घे दादा तू, नको हे घे, मला नाही नको, पाहिजे. मला नको.
अरे काय तू मला सांगायचं ना रे, बहिणीच्या नाताने एकदा फोन तरी करून सांगायचं ना. बाबांनी सांगितलं होतं ग. देवा काय आणि म्हणूनच आम्ही सगळी जमीन तुमच्या नाव करून मला नको, मला जमीन बिमीन काहीच नको, फक्त बहीण या नात्याने ना. आई माझ्या आईसारखं मला बाप तर नाही राहिला, बाप तर मी हाताने गमावलं, पण प्लीज मला आईसारखं तुम्ही आसरा द्या घरामध्ये, बस बाकी काही नको. हे सगळं ना मी माझ्या नवऱ्यामुळे केलं. जाऊ दे आता, झालेल्या गेलेल्या गोष्टी येणार नाही तू. नाही चुकी झाली आमच्याकडून. मला बहीण नव्हती कधी, त्यामुळे मला तुमच्या बहीण भावंडांचा कधी समाजच नाही. आम्हाला तुमचं काहीच नको, आम्ही खंबीर येतं कमवायला. आणि तिने हट्ट धरला तिला गाडी घ्यायची म्हणून मी म्हणलं माग तुझ्या बापाकडे. एवढीच चुकी झाली माझ्याकडून. तिथे सगळे हट्ट पुरवलं आणि फक्त तेवढा हट्ट बापाकडे मागायला लावलं. मला नव्हतं माहिती मामा त्यांचा जीव सोडते. पण बघा ना आज काय झालं दाजी. नाही दाजी, माझ्याकडून खरंच चुकलं. मी तुम्हाला येडा बोळा जे नाही ते बोललो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो आणि तुमची इस्टेट पण आम्हाला नको, तुम्हालाच राहू द्या ती. खरंच रे दादा, मी लय चुकले, पैशाच्या मागे जाऊन मी माझा बाप गमावला आता. तुम्हाला ट्रॅक्टर जे तुला पाहिजे ना दादा ते सगळं माझ्याकडून घे, मी देते. काय नको ताई मला, मला काहीच- नको रे सोडू, काहीच मला नको. आता कोणीच नाही राहिलं रे. माझा बाप गेला, आई गेली, फक्त तूच. नमस्कार. नमस्कार. तर काय तुमचा निर्णय काय झाला? वकील साहेब, आमची चुकी झाली. आम्ही ते टाकलेला माघारी घेतोय. आम्हाला काहीच नकोय त्यातलं. आम्हाला मेहनालाच द्या सगळं, ते जे काही विषय करायचे सगळं तुमच्या त्याच्यात. एका क्षुल्लक चुकीमुळं ह्या मुलीचा बाप गेला, त्या मुलाचा बाप गेला. हा, तुम्हाला कुठली गोष्ट त्यांनी कमी नसेल केलेली. हा, तर ते जाऊ द्या. आता तुमचं काय काय निर्णय करायचा पुढचा? त्यांचं त्यांना देऊन टाका. आमच्याकडे आहे तेवढंच आम्ही खुश आहे. आम्ही आमचा संसार आमच्या जीवावरच पूर्ण करू, आमच्या जीवावरच हाऊस मौस करू. आम्हाला नको काय तिच्या माहेराकडलं नको. ठीक आहे, तुम्ही या कोर्टात या, सगळ्यांच्या सह्या करा आणि ती प्रकरण आपण नेलेलं याच्यामध्ये काढू. आम्ही तेवढं मिटून घ्या. चला तुम्ही घरी चला आणि जी काही बोललो आज मोठ्या मनाने माफ करा. दोघं पण माफ करा मला. जाऊ चला. द्या आता झालं. माफी मागायची पण माझी लायकी नाही, खरंच नाही. जाऊ द्या आता. चला.